तर तुम्ही बघू शकता कशी क्लीन झाली. पण या फट्टीमध्ये माहिती आहे ब्रश नाही घुसत ना, त्याच्यामुळे हे राहिले. इथे मी साबुदाणे भिजत ठेवलेले आहे आणि पाण्याची लेयर बघा थोडीशी किंचित फक्त वर ठेवायची. हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि बऱ्याच दिवसांनी आपला आज व्लॉग आलेला आहे आणि आजपासून चालू आहे बरं की आपण कंटिन्यू करत जाऊ रोज डेली, म्हणजे व्लॉग टाकत जाईल मी. आणि आज ना इंटरेस्टिंग असं म्हणजे काय आहे तर मी आज सॅलड बनवणार आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. आता बघू शकता तुम्ही घरातली सर्व कामं आता आवरणार आहेत त्या ताई आलेले आहेत. तर चला मी आता हे झाल्यावर दिवाबत्ती करून घेते. अगोदर मी किचनचा थोडासा मेकओव्हर केला आहे बघा. एक स्टँड मागवला होता मी ऑनलाईन आणि हा मागवलेला मस्त असं कॉर्नर वाटते. तर चला मी तुम्हाला ब्रेकफास्ट सांगितलेला दाखवते. हे मी काल रात्री भिजत ठेवलेले. तर हे बघा याच्यामध्ये आहेत हिरवे चणे, मूग, छोले आणि शेंगदाणे. शेंगदाणे आणि छोले सेम झाले, ते दिसत नाही, समजून नाहीत. तर हे आहेत शेंगदाणे आणि हे छोले. तर हे अगोदर आपण बॉईल करून घेऊया, त्याच्यानंतरच आपली दुसरी प्रोसेस चालू होईल. तर चला हे मी बॉईल करत ठेवते. तर इथे मी आता सगळं मी बॉईल करायला ठेवलेलं आहे. आपल्याला एक कॅरेट हवा आहे, एक काकडी, एक टोमॅटो आणि एक कांदा. तर हे मी सर्व अगोदर कापून घेते. आपले लागणारे साहित्य हे सॅलडसाठी काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर थोडी. तर चला आता आपण प्रोसेस चालू करूया. तर हे असे आपण बॉईल करून घेतलेले आहेत कडधान्य सर्व. बाउलमध्ये आपण हे सर्व काढून घेऊ. त्याच्यानंतर हे सर्व आपण केले ते याच्यात टाकायचं आहे. मस्त असं मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये आपण थोडा चाट मसाला टाकूया. मीठ
टाकला होता आपण बॉईल करताना, पण तुम्हाला जर हवा असेल तर थोडा टाकू शकता तुम्ही, पण आधी टेस्ट करून बघा नंतरच टाका. तर अशा प्रकारे आपला हा प्रोटीन से भरा नाश्ता तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. सॅलेड. तर चला आता मी पण ब्रेकफास्ट करते. सॅलेड बघते कसा लागते. लागते मस्त. डायटिंगसाठी मस्त आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. वेट लॉससाठी खूप छान आहे. आता दुपारच्या जेवणात मी काय काय बनवले तुम्हाला सांगते. आता दाखवत नाही फक्त. हे बघा, डाळ बनवलेली आणि मुल्याची भाजी बनवलेली. आता चाललोत आम्ही. आज सेनूला सुट्टी होती त्याच्यामुळे काय दाखवलं नाही मी जास्त. आणि आता ताईंच्या घराचं काम चालूच आहे. तुम्हाला दाखवलं पण मी मगाशी त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं. तर त्यांच्या आता लाद्या वगैरे आणायच्या आहेत, तर त्यावेळेला माझ्यासोबतच, तर तिथेच चाललो आहे. तर चला आपण बघूया कशा काय लाद्या वगैरे घेतात किंवा कसल्या कसल्या काय अनुभव असते तिकडे गेल्यावर, ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आपली तयारी वगैरे झालेली आहे, पण त्यांचा दोघांचा आटपलं आहे का बघूया आता. पप्पूताई पण आलेले आहे सोबत. इथून कुठं आहेत तर चला बघूया झालं का त्यांचं. ताई आटपला का? आम्ही चालत फिरायला येतो का? आपली पाहुणे आलेली आहेत, तर दाखवू दे ना. या तुमच्या सोबत चाललोय. तुम्ही पण चाललो ना? मगाशी नाही सांगितलं ना, तुमच्या सोबतच चाललोय. एवढी जवळची थांब ला भाऊ. कधी टाइमपास भाऊ. चला लवकर. ताई कुठे आहेत? आणि इथं आम्ही निघलो. म्हणजे आम्ही यो आमचा काम नाही, आमचा काम नाही ना यो, यांचा काम आहे ना. यानं आम्ही थांबलो. हे बघ चला एक एक निघली. यांना पण ऑफर करतात, पण आता त्या सांगतात नको म्हणून. हां, तर त्यांचं आधी चाललंय. तर इथे आता आम्ही आलेलो आहोत आणि बघायचे तर मला लाद्या वगैरे. आई वाघ बघा, प्रेम वाघ बघ. चला आता बघूया कशा काय लाद्या काय आहेत ते. तर इथे आहेत कडप्पे आणि कडप्प्याचा एक चॉईस केलेला आहे. ते झाल्यावर आम्ही तुम्हाला चॉईस काय केलं ते नंतर दाखवू समजा, पण आता चॉईस चालू आहे. आता हे पीस इटालियन मार्बलचे किती मोठे आलेत बघा. हे आता इथे सर्व चॉईस करून झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगते चॉईस कोणी केला असेल तर बघा, प्रेमोनी सगळा चॉईस केलाय त्याच्या पसंतीचा. कसा वाटतोय प्रेमो तुला? आणि तुम्हाला कसं वाटतंय? सगळं याच्या पसंतीचं येतं. ताई तुम्हाला काय वाटतंय? ताई नाही, ही मेंबर अशीच त्यानं आणलेली, मला पण अशीच आणलेली. पसंत त्यानंच करायचा होता, फक्त आम्हाला सोबत. हा मग तेच सांगते, त्यानेच पसंत केलेलं. काय रे प्रेम साहित. आता 2 वेळा आम्हाला रस्ता चुकवलाय आणि आता निघाली. त्यांच्याच मागून चाललो ना मी, त्याच्यामुळे आता थांबून थांबून जायला लागते. आणि इथे शोरूम सगळे आहेत ना लाद्यांचे, एक नंबर सगळे बघण्यासारखे आहेत. कलंबोलीला तुम्हाला जर घराचं काम चालू असेल तुमचं, तर लादे बघायचं असेल तर नक्की इकडे येऊन बघा, कारण भरपूर व्हरायट्या भेटतील आणि प्राईस पण तसे असतात. आणि क्वालिटी पण म्हणजे चांगली असतात तशी, प्राईस प्रमाणे क्वालिटी पण असतात. तर बघा तुम्हाला पाहिजे असतील तर. आमच्या ताई झालं तर आवडले ना ताई? आवडले. मग आता इथं थोडे साडीला लेस हवी होती माझे, तेच घ्यायला आलोय. चला बघतो आता.
कुठल्या कुठल्या लेस आहेत. हा निकेट टेलर जासईमध्ये आलेलो. ते लेस वगैरे मी घेऊन ठेवल्या. चला आता घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवते काय घेतलंय ते. पाऊस उडं गया. आता इथे वडापावची आमची पार्टी झाली, खाऊन झाल्यावर मला आठवण आली व्हिडिओ करायची. आता हे थोडे राहिले. मग तेच ना बाबा, अशा आठवण समोर खाना दिसल्यावर लक्षातच नाही राही ना. खाना समोर दिसल्यावर लक्षात राहते कोणला. मग तेच आता इथे माझी संध्याकाळची दिवाबत्ती करून झालेली आहे. आणि आता जाते जेवण बनवायला किचनमध्ये. रात्रीचं आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि मी आज तुम्हाला रात्रीची माझी क्लिनिंग कशी असते ती दाखवणार आहे. तर आता इथे मी सर्व गॅस वगैरे पुसून घेतलेले आहे आणि चिमणी आज धुवायला काढली मी. त्याच्यावर मी आता एक लिक्विड मारते अगोदर. किती ऑइली झाली बघू शकता तुम्ही. त्याच्यावर मी हा लिक्विड बनवते. हा होममेड लिक्विड मी तयार केलेला. दुसऱ्या साईडनं पण आपण मारून आता याच्यावर मी हा बेकिंग सोडा टाकते आणि थोडा व्हिनेगर टाकते. पहिला एक साईडनेच करते. आता याच्यावर मी हा व्हिनेगर सोडते. बघू शकता कसा ॲक्टिवेट झालेला आहे. तरी पण आपण हा स्प्रे थोडा अजून याच्यावर स्प्रे करूया. आणि आता याच्यावर टाकू आपण गरम पाणी. तर मी असं इथे हीट केलं आहे पाणी. बघू शकता तुम्ही. आणि याला आता आपण असं पलटी त्याच्यात असंच ठेवून देऊ आपण सध्या. आता या सोल्युशनमुळे बघा कसा इझिली झाल्यावर तुम्ही बघू शकता कशी क्लीन झाली. पण या फटेमध्ये माहिती आहे ब्रश नाही घुसत ना, त्याच्यामुळे राहिले. आता इथून बघा या साईडनं किती मस्त झालेली आहे. चला आता मी लावून देते. अशा प्रकारे मी इथे लावलेली आहे. आता आपली किचनची चिमणी पण क्लीन झालेली आहे. तर चला आता हे ड्रॉवर आहेत त्यांना मी जरा साफ करते. हे मी आठवड्यातून एकदा दोनदा करते. तर कसे करते ते तुम्हाला दाखव. तर इथे बघू शकता तुम्ही फायनल लुक कसा आता माझा किचन चमकते ते. ड्रॉवर वगैरे आणि हा कॉर्नर तर माझा आता फेवरेट झाला आहे. हे बघा मी मशीन पण पुसली होती त्या लिक्विडने आणि फ्रीज पण पुसला. तर चला आता माझा किचनचं सर्व आवरलं आहे. तर मी आता लाईट बंद करते.
अरे एक गोष्ट विसरली, उद्या महाशिवरात्री आहे तर साबुदाणा. चला मी आता हे घालते. तिथे साबुदाणे भिजत ठेवलेले आहे आणि पाण्याची लेअर बघा, थोडीशी किंचित फक्त वर ठेवायची, सरसरीत असे साबुदाणे होतात. तर चला आता पाण्याची बॉटल वगैरे भरून घेते मी. तर आज दिवसभरात मी काय काय केलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मी कुठे गेलेली ते पण तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.